नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 27 नोव्हेंबर 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुरू असलेल्या पैशांच्या राजकारणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। पैसे किती द्यायचे यावर मतांची चढाओढ सुरू असून कामावर नव्हे तर पैशांवर मते मागितली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे। निवडणुका जिंकण्यासाठी अर्थकारण केले जाणे ही गोष्ट चांगली नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले। जनतेने या दृष्टिकोनाचा विचार करावा असे आवाहन त्यांनी केले। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडणुकीत पैसे वाटप होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना पक्षाचे नेते निलेश राणे यांनी केला आहे। त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर थेट निशाणा साधत म्हटले आहे की जिल्ह्यात रोज 50 लाख ते 1 कोटी रुपयांचे वाटप केले जात आहे आणि 10 ते 15 हजार रुपयांना मते विकत घेतली जात आहेत। ही जिल्ह्याची संस्कृती नसून या प्रकारांमुळे जिल्ह्याचे वातावरण बिघडत आहे असे राणे म्हणाले। राणे यांनी या गैरप्रकारांविरोधामध्ये योग्य ती कारवाई करणार असल्याचे जाहीर केले आहे। संबंधित अधिकाऱ्यांना FIR दाखल करण्यास सांगितले असून पोलीस यंत्रणा आणि निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। निलेश राणे यांनी इंस्टाग्राम लाईव्ह करत सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपच्या कार्यकर्त्यांच्या घरी रोकड मिळाल्याचे दाखवले होते। ते पैसे निवडणुकीसाठी वाटत जात असल्याचा त्यांनी दावा केला। त्यांच्या मते बॅगेत 25 लाख रुपये होते। निवडणूक आयोगाने यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली। या आरोपांवर भाजप नेते आशिष शेलार यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी निलेश राणे यांचे आरोप तद्दन खोटे आणि असत्य असल्याचे म्हटले आहे। जागा वाटपावरून निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली। त्यांच्या जवळपास अर्धा तास ही महत्त्वपूर्ण चर्चा झाली। यापूर्वी झालेली जागा वाटपाची पहिली बैठक समाधानकारक न झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांना स्वतः राज ठाकरेंना भेटायला यावं लागल्याचे सूत्रांकडून समजते। पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री आणि PTIचे संस्थापक इम्रान खान यांची हत्या करण्यात आल्याच्या बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाल्या। यामुळे पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ उडाला। इम्रान खान यांना पाकिस्तानच्या जेलमध्ये ठेवण्यात आले होते। त्या आदियाला जेलच्या बाहेर हजारो लोक जमा झाले। संपूर्ण देशात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे, परंतु जेल प्रशासनाने या सर्व अफवा असल्याचं म्हटलं आहे। अबू आझमींनी अलीकडेच महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य करत असताना नितेश राणेंवर तीव्र टीका केली आहे। मशिदीत घुसून मुस्लिमांना मारू या राणेंच्या कथित वक्तव्यावर त्यांनी आक्षेप नोंदवला। आझमींनी सावंतवाडीतील एका फुलवाल्याच्या आत्महत्येचा उल्लेख करत त्याला जातीय द्वेषातून फूल आणि खेळणी विकण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप केला। या घटनेत कारवाई न झाल्यावर त्यांनी सरकारवर टीका केली। यावेळी 4 फूट हाईट का दिमाग खराब लडका असं म्हणत अबू आझमींकडून नितेश राणेंवर जिवारी लागणारी टीका करण्यात आली। मुंडवा आणि कोरेगाव जमीन घोटाळे समोर आल्याने राज्यात खळबळ उडाली। राजकीय बळाचा वापर करून जमीन लाटण्याचा डाव उघड झाल्याचा आरोप विरोधकांनी केला। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे। त्यांनी या सर्व प्रकरणात उपमुख्यमंत्री अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, तर राष्ट्रवादीने त्यांची मागणी फेटाळत दमानिया यांच्याकडे सज्जड पुरावे असतील तर मग त्यांनी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावावा असे आवाहन केले आहे। त्यानंतर दमानिया यांनी सूचक इशारा दिला आहे। महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या पुणे मंडळाने काढलेल्या 4186 घरांच्या सोडतीला अर्जदारांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे। तांत्रिक कारणांमुळे 2दा मुदतवाढ मिळालेल्या या सोडतीसाठी आतापर्यंत 1,82,781 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत। त्यापैकी 1,33,785 अर्जदारांनी अनामत रक्कम भरून अर्ज पूर्ण भरले आहेत। या विक्रमी प्रतिसादामुळे एका घरासाठी सरासरी 43 जणांनी अर्ज दाखल केले आहेत। भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्हे उभे केले जात आहेत। विशेष म्हणजे भारतीय संघाच्या या अपयशामुळे गंभीर यांना मुदतीआधीच मुख्य प्रशिक्षक पदाची खुर्ची खाली करावी लागणार की काय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। गंभीर यांच्यावर सध्या चौफेर टीका होत आहे।
मात्र माजी क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी गौतम गंभीर यांची पाठराखण केली आहे। विशेष म्हणजे त्यांनी गंभीर यांच्यावर टीका करणाऱ्यांना शेलक्या शब्दात सुनावलं आहे। भगवान विष्णूच्या वराह आणि नरसिंह अवतारावर आधारित महाअवतार नरसिंह हा ब्लॉकबस्टर चित्रपट आता ऑस्करच्या शर्यतीत दाखल झालाय। सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर फिल्म्स या श्रेणीमध्ये जगभरातील इतर 35 चित्रपटांसाठी निवड झालेल्या फिल्म्समध्ये महाअवतार नरसिंह ही असेल। हा चित्रपट इतर 5 चित्रपटांशी स्पर्धा करेल।